जेणे मुखी स्तवी तेची इंदे पाठी लावी, ऐशी अधमाची याती लोपी सोने खाय माती, गुदद्वारा वाटे मिष्टान्नाचा नरक लोटे, विंचूला भिविन तुका म्हणे वाहे शीन, ऐशी अधमाची याती लोपी सोने खाय माती. जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामधून काही अधम लोकांचा लक्षणं सांगायला सुरुवात केलेली आहे. जगद्गुरु तुकोबाराय अधम काय करतात? अधम म्हणजे नीच वृत्तीचे माणसं. त्यांचं आचरण कसं असतं, त्यांचं वागणं कसं असतं, त्यांचा वर्णन तुकोबाराय अभंगात करतात की पुढच्यापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत आणि हे दाखवण्याकरता म्हणा किंवा आपला मोठेपणा वाढवण्याकरता ते काय करतात? जेणे मुखी स्तवी तेच निंदे पाठी लावी. एखाद्या माणसाचं समोर तोंडावर असताना काय करतात? वर्णन करतात. समोर तोंडावर असताना एखाद्या माणसाचं वर्णन करतात आणि तोंड भरून वर्णन करतात. काही अडचण नाही, तोंड भरून वर्णन करतात आणि तोच व्यक्ती निघून गेला की त्याच्या पाठीमागून त्याची काय करायला लागतात? निंदा करायला लागतात. तशी निंदा तर करूच नाही, बरोबर आहे का नाही? निंदा केल्याचे काय पाप आहे हे आपण नेहमी ऐकलेला विषय आहे, बरोबर आहे का नाही? माऊली ज्ञानोबा म्हणतात येते निंदका पाशी आशेषही पापी. सगळी जे पाप असतात ती पाप ती सगळी निंदा करणारा जवळ येतात. नाही, पापाची जन्मभूमीच काय आहे? निंदा आहे. अशा जैशी दुःखाती व्याधी निंदा दुरिते. हे असो दुर्भग या सुदैश दैन्याते दुर्भगत्व. त्याची जन्मभूमी जर काय असेल पापाची तर निंदा आहे. कारण ज्याची आपण निंदा करतो आणि मला त्यानं जे पाप केलेलं असेल त्या पापाचा बरोबर आपण काय होतो? भागीदार होतो. तुकोबारायाने तर एका ठिकाणी निंदकाचे उपकार मानले गेले. निंदक तो परोपकारी काय वर्णू त्याची थोडी नेघे मोलत होतो फुका पाप वरच्या वरी देखा. पण निंदा कोण करतोय, का करतोय तो? त्याचं कारण तुकोबाराय सांगतात ऐसी आधमाची याती. त्याची परंपराच काय? याती शब्दाचा अर्थ परंपरा. त्याचा तर तसा स्वभावच बनला, तसा तो त्याचा स्वभाव असल्यामुळं ज्या मुखानं तो स्तवन करतोय त्याच मुखानं पाठीमाग काय करायला लागतो? निंदा करायला लागतो. तोंड भरून तो स्तुती करतोय, तो तोंड भरून निंदाही आणि मुखानं एकाच करतोय का? निंदेचं मुख वेगळं आणि स्तुतीचं दोन तोंड आहेत का? जरी माणूस म्हणले गेले की तो माणूस कसा आहे, पण दोन तोंड नसतात. दोन तोंड ते म्हणजे रावणाला जसे 10 तोंड होती, 10 तोंड होते. याचा अर्थ 10 मुखाने तो 10 मुखाने तो विषयाचा भोग घ्यायचा असं म्हणा, बरोबर आहे का नाही? त्याला काय असे 10 तोंड म्हणजे इकडे 5 आणि इकडे 5 होती असं थोडंच होतं काही, बरोबर आहे का नाही? म्हणून तेवढी शक्ती होती बुवा त्याची. असं तसं दो तोंड्या म्हणतो म्हणजे एका मुखानं जे बोलायचं लगेच दुसऱ्या त्याच मुखानं दुसरं काही बोलायचं, ते निंदा करायला लागायची. म्हणून तुकोबाराय म्हणतात जेणे मुखी स्तवी तेची निंदे पाठी लावी. पाठी तेची निंदे लावी. पाठीमागे गेला की तेच तोंड कशाला लावतो? निंदा करायला लावतो. ऐशी आदमाची याती, अशी त्याची ती याती असते. आणि लोपी सोने खाय माती, त्याचा स्वभावच आहे. सोने लोपी माती खाय. सोने लोपी याचा अर्थ प्रत्येक माणूस कोणताही माणूस असो त्याच्याजवळ काही सगळेच वाईट गुण असतात का? काही ना काही चांगले असतील का नाही? नजर काही माणसाला समोरच्यातलं चांगलंच दिसतं आणि काही व्यक्तींना काय दिसतं? वाईटच दिसतं. काही माणसं पाहत असताना चांगली बाजू, जसं केवढाही बैल असू द्या, केवढाही मोठा बैल असू द्या, जनावर असू द्या, कावळा आला की कावळ्याला काय दिसतं? तसं काही माणसांना काय दिसतो? कमीपणा दिसायला लागतो. मग सोने लोपी म्हणजे त्याच्यातले चांगले गुण काय करतो? तो लपवतो. नाही हो, दुसरा जर म्हणला नाही हो तो माणूस तर चांगला वाटला, तुम्हाला तितकंच माहितीये, फक्त ते तेवढं सोडा म्हणजे लगेच ते काय करणार? त्याचा गुण काय करणार? लपून टाकणार. तेवढं सोडावं. पण हे मी म्हणतो हे बघा, म्हणजे लोपी सोने आणि खाय माती, माती ते पुढे आणणार.
त्या तिसऱ्या चरणात तुकोबराय सांगतात, गुदद्वारा वाटे मिष्टान्नाचा नरक लोटे. आता याचा अर्थ काय? पण गुदद्वारा वाटे मिष्टान्नाचा नरक लोटे हा दृष्टांत दिला. बरोबर आहे का नाही? दृष्टांत असा दिला की माणसाचं शरीर असं आहे की मिष्टान्न जरी खाल्लं तरी गुदद्वारा वाटत ते मिष्टान्न येतं का नरक म्हणून येतं? आपण संध्याकाळी जिलेबी खा, गुलाबजाम खा, बासुंदी खा, श्रीखंड खा, कोणताही मिष्टान्न खा, सकाळी तो मिष्टान्न निघतो का नरक म्हणून बाहेर येतो? मशीनच अशी बनवली आहे देवाने, हे शरीरच असं बनवलंय की याच्यात तुम्ही वरून काही टाका, त्याचा एकमेव काय होणार? काय होणार? त्याचं नरकच होणार. तुम्ही कोणताही पदार्थ टाकला तर त्याचं काय होणार? नरक होणार. तसं त्याच्या जवळ पुढच्याचा गुण बी जाऊ द्या, त्या गुणाचा तो काय बनवणार? अवगुण बनवणार. एखाद्याचा समोरच्याचा विचाराचा गुण असेल तर त्या गुण त्याच्या जवळ गेल्यावर त्या गुणाचा तो बदल करून पुन्हा काय समाजात प्रकट करणार? त्या गुणाचाच काय प्रकट करणार? तो अवगुण प्रकट करणार. असा तो करतो. तो तो असं का करतोय? का करतोय? त्याला काय फायदा आहे त्याचा? काही फायदा असेल ना त्याला, काही त्याला पगार मिळत असेल त्याच्या नावावर काही बँकेत महिन्याला काही सरकार टाकत असेल, पण व्यावहारिक लाभ न होऊ द्या, कमीत कमी त्याला परमार्थिक लाभ पुण्य होत असेल का नाही? काही ना काही काय होत असेल? फायदा होत असेल का नाही? मग का फायद्याशिवाय कोणी कोणतं काम करतंय का? कोणतंही काम असो फायद्याशिवाय करतंय का कोणी? काही ना काही फायदा तर व्हायलाच पाहिजे का नाही? मग हा जर दुसऱ्याचे दोष बघतोय, दुसऱ्याच्या गुणाचे दोष बनवतोय, तर फायदा काय? तुकोबाराय कसला फायदा आलाय? आणि मग बिना फायद्याचं काय करतोय? तुकोबाराय म्हणतात, विंचू आपल्या नांगीत विष घेऊन फिरतोय. काय फायदा आहे त्या विंचूवाला? त्या विषाचा विंचूवाला फायदा आहे काय? फायदा फायदा आहे का नुकसानी? विंचवाला त्या विषयाचा फायदा आहे का नुकसानी? फायदा आहे का? कोणी उचलतं की हाणतात, आहे का नाही? बरोबर आहे ना? त्याला काय होत जातात? वेदना होतात. फायदा कशाचा आलाय? तरी तो विष वागवतो का नाही? विंचू लाभेविन तुका म्हणे वाहे शीन. शीन म्हणजे कष्ट भोगतो तोही कष्ट भोगतो आणि कष्ट भोगून ते दुःख वागवीत राहतो. काय फायदा आहे विंचवाला त्याचा? काहीच फायदा नाही. महाराज विंचवा तेवढं जरी विष नसतं तर विंचवासारखा सुंदर प्राणीच नाही. किती सुंदर आहे पाहणं, तो दिसायला किती ऍक्टिव्ह दिसतो. असं त्याची ती नांगी किती त्वऱ्यात चालतो वरतो, किती वजनदार दिसतो, आहे का नाही? लोकांनी चांगलं महाराज त्याला पाळला असतं बुवा. जसे मोर पाळतात, काही प्राणी पाळतात, तसं त्या विंचवाला काय केलं असतं? माणसांनी पाळलं असतं. फक्त त्याच्यात ते काय नव्हतं पाहिजे? विष नव्हतं पाहिजे. त्या विषामुळे तो सगळ्यांचा शत्रू झाला. तरी विष वागवतो का नाही? का? ऐसी आधमाची याती. त्याचं उत्तर याचे, ऐसी आधमाची याती. इथे याती शब्दाचा अर्थ जात ही बरं का. तर मग तुकोबारायांनी जात शब्द वापरला. तर जेवढे आधम असतील त्या मला जात, संतांनी जी जात मांडली ना, या आपल्या ह्या जाती मानल्याच नाही. आता उग काय झाले माहितीये का? आपल्या संतांवर आरोप करण्यात आला की संतांनी जातीवाद केला. आता खरा जातीवाद आजचं शासन करायलंय का खरा जातीवाद संतांनी केला? मला काय, आम्ही जातीला मानत नाही. आणि कुठे फॉर्म भरायला गेलं की पहिली काय द्यावी लागते? जातीचं प्रमाणपत्र. तुम्ही जात मानत नाही, जातीचं प्रमाणपत्र कशाला मागता? बरोबर आहे का नाही? जात सगळी आज जेवढी जाती ती संतांनी तर जाती मोडून काढल्या हो महाराज. जाती नाही मानल्या संतांनी, जाती केल्या पण कोणत्या? गुण आणि अवगुणाच्या दोनच जाती केल्या, एक गुण्याची आणि एक अवगुण्याची. तशी ही आधम लोकांची जाती, आधम म्हणजे नीच वृत्तीची माणसं, त्यांची ती जात आहे. आणि त्यांचा तो स्वभाव आहे की लाभ काहीच नाही, दुसऱ्याला दुःख देण्यातच त्यांना काय येत जातो? आनंद येत जातो. आणि आनंद तो येतो आणि म्हणून ते आपल्याला काही फायदा न होता, आपल्याला फायदा होत नाही
मान्य आहे. आपल्याला नका फायदा होईना, पण दुसऱ्याला दुःख होत आहे ना, बरोबर आहे का नाही? आपल्याला फायदा होत नाही हे खरं आहे, आपल्याला नाही फायदा होत, पण दुसऱ्याला काय होतं? दुःख होतं. आणि दुसऱ्याला दुःख देण्याकरता ते विंचू लाभे विन तुका म्हणे वाये शीन. आणि अशा माणसाची संगत करणं म्हणजे आपल्याला सुद्धा काय होती मग घातक असते. मला हे माणसं असं नाही ज्याच्या संगतीत राहतात त्याचीच काय करतात, काय नाही. अशा लोकांनी पाहुण्याच्या घरी पण नाही नेलं पाहिजे आपल्याला, की येतील तिथं गोड गोड बोलतील, चांगले राम राम जय हरी चांगलं बसतील, चांगलं बोलतील, आणि इकडे गावात आल्यावर म्हणतील गेलतो रे त्याच्या पाहुण्याच्या इथं, काय खरं नाही त्याचं. या म्हणजे आपल्याच संग येणार, आपल्याच पाहुण्याची इथं जेवणार, नाश्ता चहा पाणी चांगला आणणार, आणि पुन्हा इकडे आले की त्याचीच काय करणार, त्याचीच निंदा करणार, त्याच करणार. अशा माणसाची संगती तुकोबाराय म्हणतात परवडणारी नाही. अधमाची यारी रंग पतंगाचे परी. अधमाची यारी, यारी म्हणजे मैत्री. अशा अधम माणसाशी मित्रत्व करणं म्हणजे पतंगाच्या सारखे. पतंग कधी रंग बदलेल सांगता येईल, तसा पतंग तो रंग बदल. पतंग नावाचा किडा लगेच काय करतो, रंग बदलतो. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग. धरू जाता संग तव तो होय बाधक. तुकोबाराय म्हणतात ती संगती आपल्याला बाधा ठरवणारी असते, कारण विटेनं लागता क्षण. मला त्याच्या त्या मैत्रीत वीट यायला काय लागत नाही, क्षणही लागत नाही, एक क्षण लागत नाही. बर ती मैत्री तुट नका, पण काही फायदा करून जाते का, काही फायदा करून जात नाही. मोल जाय वाया विन. व्यर्थ काय होऊन जाते ती, वाया विन जाय, वाया जाय, मोलाविन वाया जाय. काही फायदा करून न देता, फायदा तर करतच नाही पण फुकट काय होती होऊन जाते. सर्पाची अपरी विषय भराला कल्लारी. जसं सर्पात विष भरलेलं असतं तसं याच्या हृदयात काय भरलेलं असतं, विष भरलेलं असतं. तुकोबाराय म्हणतात देवा एकच प्रार्थना आहे, तुका म्हणे देवा मज झणी आयशे दावा. तुका म्हणे देवा, तुकोबाराय म्हणतात देवा मज झणी आयशे दावा. अर्थ एक शब्दाची किती आहे. झणी शब्दाचा अर्थ आहे तात्काळ, आणि शब्दाचा अर्थ काय, तात्काळ. आपण झणी शब्द नेहमी काय, नेहमी जो व्यवहारात झणी झडझडवणी झणी हे तात्काळ. मग तुकोबाराय काय म्हणतात की लवकर मला असे दाखवा. म्हणजे तुकोबाराय नाही लोक पाहण्याची इच्छा झाली का, तर झणी शब्दाचा अर्थ जसा लवकर आहे तात्काळ आहे, तसा झणी शब्दाचा दुसरा अर्थ आहे नको, नाही. झणी शब्दाचा दुसरा अर्थ काय, नाही. मग तो नाही कुठं लावायचा आणि तात्काळ कुठं लावायचा, तर मागचा पुढचा विषय घेऊन त्या शब्दाचा काय लावला जात असतो, अर्थ लावला जातो. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा असे माणसं आपल्या समोर दाखवू नका. मला हे असे पाहण्याची काय नाही इच्छा नाही, अशा विषयीची आपल्याला बोलण्याची इच्छा नाही, आणि अशा विषयीचीच नाही. तुकोबाराय म्हणतात कुणाविषयीच बोलण्याची मला इच्छा नाही, आणि जर बोलेल ना देवा तर मला ब्रह्महत्येचं पातक लागेल. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. अनेकाची म्हटलंय, दुसऱ्याची स्तुती करणं आम्ही जर केली, मी जर दुसऱ्याची स्तुती केली तर मला ब्रह्महत्येचं काय लागेल, पातक लागेल. बरोबर आहे का नाही. दुसऱ्याची, अनेकाची म्हणजे दुसऱ्याची, म्हणजे तुम्ही एकाची करणार, अनेकाची करणार नाही, म्हणजे एकाची करणार. कुणाची करणार, पांडुरंगाची करणार. एका पांडुरंगा वाचून अनेकाची जर स्तुती केली तर आम्हाला काय लागेल, ब्रह्महत्येचं पातक लागेल. कुणाची स्तुती करावी, बरोबर नाही. निंदा कुणाची करावी आणि स्तुती कुणाची करावी. मला आता मागच्या अभंगाप्रमाणे निंदा कुणाचीच करू नये. पुढचा निंदनीय आहे, असे निंदनीय संगत करू नये. पुढचा जर निंदनीय असेल तर आपण त्याची काय करू नये. आपला असा आहे महाराज, आपणही असा स्वभाव असतो आपला बनलेला की निंदा तर करत राहतो आणि संगतीत त्याच्यात राहतो. काही काही माणसं मला कीर्तन ऐकून आले की गेलते राहते कीर्तनावर, कसं काय झालं कीर्तन आहे काय येतंय त्याला,
काय कीर्तन आहे का ते? आपण एकीकडं तर महाराज दुसरीकडं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावात कीर्तन असलं त्याच की काय इंदोरीकरच्या कीर्तनाला लोक आली की म्हणजे काय होय ते सांगतो महाराज काही तर तेच 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 आणि पुन्हा दुसरीकडे कीर्तन असलं की करता मग दुसरे लोक आली का पाकिस्तानातले ऐकायला मग एकटं ऐकायचं नाही निंदा करायची असेल तर ऐकायचं नाही आणि ऐकायचं असेल तर मग तेच ना जेणे मुखी स्तवी निंदे पाठी लावी बरोबर आहे का नाही कीर्तनापुरतच मर्यादित नाही अशा जीवनात आपण आपला विचार करत नाही सोबत तर राहतो अहो तुम्ही त्याच्या संग राहता माणूस काय खरं नाही हो त्याचं ते पागल माणूस आहे हो आणि पागल आहे तर कशाला राहतो काय त्याच्यात नसेल जमत तर आपलं तर काय करावी संगत सोडून दे निंदा कुणाची करू नये कुणाचीच करू नये जशी निंदा कुणाची करू नये तशी स्तुती सुद्धा कुणाचीच करू नये निंदा जशी जेवढी घातक आहे तेवढीच घातक काय आहे स्तुती घातक आहे काय का स्तुती घातक आहे स्तुतीनं काय वाईट केलं स्तुतीनं पाप होतं का महाराज ऐका स्तुतीनं निंदेपेक्षाही मोठं पाप होतं कोणतं पाप होतं स्तुतीनं काय पाप होणार आहे कारण स्तुती करणारा यथार्थ स्तुती करत नसतो अयथार्थ करीत असतो स्तुती यथार्थ कुणाचीच होऊ शकत नाही जी स्तुती केल्या जाते स्तुतीच त्याला म्हणतात त्याच्या ठिकाणी ते गुण नसताना बलात्कारानं ते गुण त्याच्यावर लादून त्याचं केले गेलेलं वर्णन असा माणूसच नाही जो परिपूर्ण आहे अशी काही नाही व्यक्तीच नाहीये तिची परिपूर्ण व्यक्ती आहे आणि मग असा कोणताच व्यक्ती नाही की जो परिपूर्ण आहे आणि मग स्तुती करणाऱ्या माणसाला ती सवय लागलेली असते आणि मग कुणाची त्याच्याकडे असो गुण नसो गुण काही असो नसो त्याची काय करत राहतात स्तुती पहिलं लबाडीचं पाप लागतं लबाडीचं काय लागतं खोटं बोलण्याचं लबाडीचं पाप लागतं दुसरी गोष्ट एवढा मोठा मानव देह मिळालाय तो काळ कशात जातो आपला त्याची स्तुती करण्यात जातो काय फायदा मिळणार आहे त्याच्या स्तुतीतून आपल्याला काय मिळणार आहे आपल्याला महाराज ज्याची आपण स्तुती करतो ना बहुतेक त्याला आपली किंमत महाराज एक लक्षात घ्या तुम्ही ज्याची आपण स्तुती जास्त करतो त्याच्याजवळ आपली किंमत कमी होती लक्षातच घ्या तुम्ही कारण त्याला वाटतंय स्तुती करायला ते आपण याच्यापेक्षा काय आहोत ते मोठं नसतंय पण त्याचा तसा काय होत राहतो भ्रम होतो की इतकं आपल्याला वर्णन करायला म्हणजे आपण याच्यापेक्षा काय झालो श्रेष्ठ झालो ते काय आता भागवताचं वाचे काय एखादा काय चिंतनातला थोडाच राहतोय की यांनी स्तुती केली पण आपण तसे तू बराय थोडाच येतो की लोकांनी वर्णन केलं मी तसा नाही असं तू बराय थोडाच येतो त्याचा तसा भ्रम होत जातो आणि तो आपल्याला काय बघायला लागतो मग कमी बघायला लागतो कोणाची स्तुती करू नये बरं मिळणार काय बरोबर आहे का नाही काय मिळणार आहे महाराज तुकोबारायांनी तर स्तुती तर एरवी तर करूच नाही पण महाराज तुकोबाराय म्हणतात कीर्तनकारांना जर कीर्तनातून कुणाचीच काय करू नये स्तुती करू नये ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण नका करू नरस्तुती माझी परिसाये विनंती ऐका पंडित जन ऐका तुमच्या पाया पडतो तुकोबाराय म्हणतात एक काम करा तुम्ही काय करा पंडित जन म्हटले ना पंडित जन एक काम करा काय नका करू नरस्तुती तुम्ही नराची काय करू नका स्तुती वर्णनच करा वाटतंय ना तुम्हाला तर वर्णावी ते थोडी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये काय त्या स्तुतीनं होणार आहे आपल्याला पण मला स्तुती माणूस करत असताना इतक्या कोणाची करतोय की त्याची आपली ओळख नाही
त्याचा ना आपला संबंध नाही. काय हो, एक माणूस तिथं आज दुसरे लोक सांगू लागले आणि मला त्यानं इतकं कमवलं, काही सुरुस्तुती. त्याचा ना आपला कुठंच काय नाही, त्याला आपण बघितलेलं नाही. आणि या धनाचं तर इतकी आसक्ती आहे मला, त्या कोणाच्या कारण गोष्टी ऐकायला सुद्धा माणसाला काय येतो, माणसाला काय येतो, आनंद येतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा जाऊ द्या ते बाकीचं, पण तुकोबारायांनी आपल्या साधन काळात जे अभंग लिहिलेले आहेत, आपलं साधन चालू असताना, आणि आपल्याला जर तुकोबारायांचं जे साध्य मिळवलं ते मिळवायचं असेल तर तंतोतंत त्या अभंगानं वागावं लागेल, तंतोतंत वागावं लागेल, नाहीतर आपल्याला ते साध्य प्राप्त होणार नाही. कारण तुकोबारायांची उपकार आहेत महाराज आपल्यावर, उपकार आहेत तुकोबारायाचे, की बहुतेक संतांनी साध्य प्राप्त झाल्यावर तिथून पुढचं वर्णन केले, पण जगद्गुरु तुकोबारायांनी साधन काळातलं सुद्धा काय करून ठेवले, वर्णन केले. आणि कशामुळे केलंय, मला जर साधन काळात आपल्याला अडचण आली तर कोणाला विचारावं, तुकोबारायांना विचारा. कारण तुकोबारायांनी साधन काळातल्या सगळ्या समस्या गाठ्यात काय केल्या तर आणून ठेवल्यात, सगळ्या समस्या मांडून ठेवल्यात. कोणत्या अडचणी येतील, कोणत्या अडचणीला कसं तोंड द्यावं. खरंच काही काही महात्मे, आळंदीला एक महात्मा होते म्हणे, त्यांना कोणताही प्रश्न विचारला, कोणताही प्रश्न विचारला की ते म्हणायचे गाथा आणा. कोणताही प्रश्न विचारला की काय म्हणायचे, गाथा आणा. कशा करता, त्याचं उत्तर, कोणत्याही जीवनातल्या प्रश्नाचं उत्तर कशात आहे, गाथ्यात आहे. आपण त्याचं चिंतन करत नाही, आपण तिथपर्यंत जात नाही, ते सोडून द्या. तुकोबाराय म्हणतात, अनेकाची स्तुती, एक पांडुरंग परमात्मा सोडून दुसऱ्याची स्तुती करणं आम्हा ब्रह्महत्या, आम्हाला ब्रह्महत्येचं काय लागेल, पातक लागेल. एका वाचून त्या पांडुरंगा, एक पंढरनाथ परमात्मा जर सोडला तर त्याच्या वाचून इतराची आम्ही स्तुती करणार नाही. का करणार नाही तुकोबाराय, का स्तुती मला कुणाची करणार नाही, मानवाची करणार नाही ना, देवाची करणार, मानवाची करणार नाही, मानवाची तर नाहीच नाही, पण देवाची सुद्धा, इतर देवाची स्तुती करणार नाही. का, आम्हा विष्णुदासा एक विध भाव, आमचा भाव कसा आहे, एक विध आहे, एकनिष्ठता आहे आमच्या भावामध्ये. एक पांडुरंग म्हणजे पांडुरंग. म्हणून गाथ्यात जर नुसता देव शब्द आला एखाद्या अभंगात, देव शब्द जरी आला तर कोणता देव धरायचा, पांडुरंग. पांडुरंग सोडून दुसऱ्याला नमो या देव आणि काशी. तुकोबाराय म्हणतात, एक पांडुरंग परमात्मा सोडला तर दुसऱ्याला आम्ही देवच म्हणायला काय नाही, आणि का ते देव म्हणतात. दुसऱ्याला देव म्हणायला सुद्धा आम्हाला काय वाटते, इकडे कोपऱ्यात मधलं दावा, एका वाचून त्या पांडुरंगा, दुसऱ्याला आम्ही देव सुद्धा म्हणणार नाही. नमो या देव आणि काशी. दुसरे देव नाहीत का, दुसरे देव नाहीत का, दुसरे देव असतील. तुकोबाराय असे म्हणजे नाही दुसरे देव नाहीत, पण आम्ही म्हणणार नाही. तुम्हाला म्हणायचं असेल तर खुशाल म्हणा, तुम्हाला म्हणायचं खुशाल म्हणा, तुम्हाला मानायचं खुशाल म्हणा, तुम्ही पूजा करायची खुशाल करा. फक्त एक लक्षात ठेवा, फळ हे मिळणार नाही. मग आता ज्याचा तो करण्यात काय आहे, कर्म करण्यात ज्याचा तो काय आहे, स्वतंत्र आहे. फळ भोगण्यात स्वतंत्र नाही. कर्म करत असताना तुम्हाला जे करायचे ते करा. नमो या देव आणि काशी. तुकोबाराय आता पुढचा एखादा विचारणारा असा असेल, तुकोबाराय अहो माहिती आम्हाला, लय माणसं एखाद्या वेळेला बोलतात, पण प्रसंग आल्यावर मग प्रसंग आल्यावर तसेच होतात पुन्हा. तुकोबाराय म्हणतात, नाही शतखंड माझी होईल रसना, जरी या वचना पालटेल. मी जे वर बोललोय, मी जे शब्द बोललोय, या शब्दात जर बदल झाला तर माझ्या जिभेचे 100 तुकडे होतील. म्हणजे मी या शब्दात पुन्हा बदल करणार नाही. एवढंच नाही, आता तुकोबारायांनी ते याच्याही पुढचा निश्चय सांगितला. इतर देव, इतरांची स्तुती, इतरांचं वर्णन हेच नाही. तुका म्हणे मजा आणि का संकल्पे अवघीच पापे घडतील. दुसऱ्या विषयीचा संकल्प जरी मनात आला तरी मला सगळी पाप लागतील.
मग ती ब्रह्महत्या, सुरापान असेल, गुरुवांगनागम असेल, स्थेयम असेल, पाप, उपपाप, महापाप, सगळे पाप मला लागतील जर दुसऱ्याचा मी काय केला, संकल्प जरी केला. म्हणजे मनात दुसऱ्याविषयीचा विचार जरी आणला तरी मला काय लागतील. मला संकल्प एवढा घातक आहे. नाही, क्रिया घातक नाही. मुळात क्रियेच्या अगोदर काय घातक आहे, संकल्प आला की क्रिया होते. बिना संकल्पाची क्रिया होतच नाही. अगोदर मनात काय येतो, आवडीते वृत्ती किरीटी आधी मनोनीची उठी. मनात अगोदर संकल्प येतो आणि मनात संकल्प आला की मग तशा क्रिया घडतात. म्हणून मला संकल्प तो नाही तुझा महाराजा विनतो. मला माझ्या जीवनात दुसरा काय नाही, संकल्प सुद्धा नाही. आणि जर माझ्या मनात दुसरा संकल्प आला तर अवघेच पापे घडतील. असा आमचा एकनिष्ठतेचा भाव आहे. आणि एकनिष्ठता असल्याशिवाय निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म आहे महाराज साधनातलं. की जे साधन करतोय आपण त्या ज्याचं साधन करतोय त्या भगवंताविषयी काय पाहिजे, एकनिष्ठता पाहिजे. एकनिष्ठतेचं फळ मिळतं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात दुसरा संकल्प सुद्धा मी करणार नाही. आणि असा ज्या वेळेला तुकोबाराय बोलतात, असा संकल्प करतात, दुसरा संकल्प सुद्धा मी करणार नाही. आणि मग त्या वेळेला जीवनात जर काही लागत असेल तर कुणाकडे मागणार तुकोबाराय, कुणाकडे मागणार. आपल्या जीवनात जर काही लागेल तर देवाकडेच मागणार ना, बरोबर आहे का नाही. कारण मला ज्याच्या करता जीवन घालवलंय शेवटी गरज पडल्यावर माणूस कोणाकडे जाणार, त्याच्याकडेच जाणार का नाही. एकदा राऊत बाबाला एका व्यक्तीने विचारलं होतं की तुम्हाला तर मूल बाळ नाही, लेकरू बाळ नाही, मग तुमचं म्हातारपणी कसं होईल. माणसाची चिंता कशाची राहते, साहजिक आहे. म्हातारपणी तुमचं कसं होईल. ते म्हणले एवढा दगड घेऊन पांडूच्या मागे लागणार नाही का, बरोबर आहे की नाही. कारण तुझ्यासाठी जीवन घातले तर आता शेवटी कोण सांभाळणार आहे, तूच सांभाळणार आहे ना. त्याच्याकरता जीवन खर्च केलंय, याच्याकरता त्याच्यावरच भार जात असतो. ज्याच्याकरता जीवन खर्च केले त्याच्यावरच काय जात असतो, आपला भार जात असतो. संसाराकरता जीवन घातलं असेल तर आपला भार कोणावर जाणार आहे, संसारावर जाणार आहे. आणि संसारात त्याचा भार सहन होईन तर तो आपला कधी घेणार आहे. संसारात त्याला वजन काय होईन, बरोबर आहे का नाही. आपला कधी भार घेणार आहे तो. म्हणून अशाजवळ भार करून ठेवा की त्याच्या भार नसला पाहिजे. लक्षात येते का. अशाच्या डोक्यावर वजन करून ठेवावं की त्याला त्याचा स्वतःचा काय नसला पाहिजे, भार नाही. आता ज्याच्यावरच्या पाहुण्याकडे 15 लाख कर्ज आहे त्याच्याकडे पैसे मागायला जातो आणि त्याच त्याला फिटणं तर तुझं कधी फेकणार आहे. म्हणून त्याचाच वजन जास्त झालंय, बरोबर आहे का नाही. आणि पुन्हा आपण त्याचं वजन काय, आपलं वजन काय करायलो, त्याच्या डोक्यावर टाकलं. म्हणून तो आपलं वजन टाकलं, आपण टाकू पण तो घेणार नाही. आणि त्यानं वजन घेतलं नाही, एक लक्षात घ्या. आपण त्याच्यावर वजन टाकणार, जीवनभर आपण कुणाच्या आशावर राहणार. आपल्याला काय नाही हो, एक फोन केला की पैसे येते. आपला पाहुणा तसा आहे, म्हणजे निवांत झोपला रातभर कुणाच्या भरोशावर. बायको म्हणते उद्या तो आपल्या येणार आहे, उद्या तो बाबा शावकार दारात येऊन बसणार आहे, बरं उठणार नाही. लय बाऱ्या सांगून गेला तो म्हणतो गपरे तू आपला पाहुणा त्याच्या अगोदर पैसे घेऊन येतोय आणि मस्त शांत झोपला कोणाच्या भरोशावर, पाहुण्याच्या. पाहुण्यानं पाहता सांगितलं भाऊ मला सुधरलं, आता काय करणार. लक्षात येते का. आता काय करणार. जीवनभर आपण झोपलो कोणाच्या भरोशावर, संसाराच्या भरोशावर. आणि शेवटी संसारानंच वर हात केली आणि मग कोणावर भरोसा. म्हणून प्रत्येक माणूस शेवटच्या वेळेला निराधार होतो. त्याचं कारणच आहे, निराधार होण्याचं कारणच आहे. कारण ज्याचा आधार केला होता त्याने शेवटी काय केलं, वर हात केले. म्हणून ते तो मोकली ती अंती, ज्याच्यावर तो विश्वास टाकला. म्हणून तुकोबाराय म्हणतात कुणाचा भरवसा आहे तुला एवढा, काय मानवण्या राहिला राहिली निश्चिंती. कोण या सातून सोडवणारा,
कुणावर तो विश्वास टाकलाय, बरोबर आहे का नाही? काय मानवनीय राहिली निश्चित दुसरा एक प्रमाणे अभंग आहे. कोणाचा विश्वास, कोणाचा आधार घेतलाय तू, कोणाच्या भरोशावर तू हे सगळं परमार्थ सोडून द्यायला लागलाय, नाही का नाही? कोण आहे? म्हणून मग पांडुरंगाकडे मागणार, काही कमी पडली की पांडुरंगाकडं. आणि म्हणून तुकोबराय आता भगवंताकडं तोंड वळवतात. तुकोबरायाला काहीतरी भगवंताकडून अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेनं तुकोबरायाने भगवंताकडे तोंड वळवलं आणि तोंड फिरून म्हणत असताना, देवा माझी एक इच्छा आहे बा तुझ्याकडं, माझी एक अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे तुकोबरायाची? तुकोबरायांची अपेक्षा याच्यातून अशी दिसते की भगवंतानं कृपेनं आपल्याकडे बघावं, भगवंतानं कृपेची नजर एकदा आपल्यावर काय व्हावी, टाकावी. कृपा दृष्टी पाहे तुका म्हणे होई साये. मला कृपेनं बघ आणि कृपेनं माझ्यावर नजर टाकतो, माझ्यावर मला सहकार्य कर. कोणतं सहकार्य कर? तुझ्या कृपेची नजर माझ्यावर पडणं हेच मला काय आहे? सहकार्य आहे. बरं देवा, तू जर हे सहकार्य केलं तर तुला काही कमी होणार नाही. तुकोबरायाने दृष्टांतही गोड दिलाय. तुकोबराय म्हणतात, ताणलेल्याची धनी फिटे गंगा नव्हे उनी. गोड तुकोबरायाने दृष्टांत दिलाय, ताणलेल्याची धनी फिटे गंगा उनी नव्हे. बरोबर आहे का नाही? मला आपण आता गंगेत गेलो, आपल्या पूर्ण नदीत गेलो, नदी वाहली, बरोबर आहे का नाही? दोन्ही थड्या भरलेली, तहान लागलेली, आणि तहान लागलेल्यानं पाणी पिलं. 2 ग्लास पिलं, 4 ग्लास पिलं, नाही 5-6 हांडी पिलं. तहान जास्त लागलेली असेल तर किती पिणार आहे माणूस पाणी? पण मग काय झालं माहितीये का? ती गंगा वाहू लागली. गंगा वाहू लागली तर आता खालचं गाव आलं, खालच्या गावात पहिल्या दोन्ही थड्या वाहू लागली. आणि मग हा माणूस गेला, हा गेला, ते यानं तहान होती, यानं पाणी पिलं. पाणी पिलं तर तुम्हाला तो खालचा पूर वसरला. आणि मग दुसरं लोक म्हणे, का इतकं पाणी वसरलं कसं? म्हणजे वर कोणतरी पाणी पिलं. असं होतं का? बरं, याची तहान भागली का नाही? म्हणजे तुकोबरायाचा दृष्टांत पहा, ज्याला तहान लागली होती त्याची तहान गेली आणि गंगेत काही कमीपणा आलाय का? ताणलेल्याची धनी फिटे. ताणलेल्याची इच्छा काय होते? पूर्ण होते, तहान भागून जाते. आणि गंगा नव्हे उनी. गंगेला काही फरक पडतोय का 2-4 गिलासानं? गंगा नव्हे उनी. तसं देवा, तुम्ही समुद्र आहात, कृपेच्या सागरात. काय तुम्ही कृपेचे काय आहात? सागर आहात. तू तो उदाराचा नाही, उदाराचा म्हणणार, तू तो कृपेचा सागर. कृपेचा सागर. कृपेचा काय आहे देवा? तो समुद्र आहे. आणि माझी तहान किती घे बरं, तुझ्यातली काही कृपा तू मला दिली तर तुझ्याकडे काही कमी होणार आहे काही? तर माझी इच्छा पूर्ण होईल आणि तुलाही काही कमी पडणार नाही. म्हणून माझे मनोरथ सिद्धी पावावी कृपानिधी. कृपानिधी हे कृपेच्या निधी ठेवा असलेल्या देवा, कृपेचा समुद्र असलेल्या देवा, माझ्या मनाच्या इच्छा तू काय कर? पूर्ण कर, असं भगवंत म्हणतात. पण तू तुझा पवाडा आहे, तू तो उदाराचा राहणार. उदाराचा काय आहेस तू? राजा आहेस. मग आम्ही ऐकलंय ना, मला तू कुणाला काय काय दिलं, संतांतून ऐकलं, पुराणातून ऐकलं, बरोबर आहे का नाही? उदाराचा राजा आहेस तू. आणि माझी किती अपेक्षा आहे? माझी अल्प आहे वासना. किती अपेक्षा आहे माझी? म्हणून देवा, माझी एकच अपेक्षा आहे, कृपा दृष्टी पाहे तुका म्हणे होई साहेब. माझ्याकडे एकदा कृपेनं नजर टाकू आणि मला सहकार्य कर. कारण देवाच्या कृपेची नजर पडली की साधन करायला सोपं जातं. मला हजारो जन्माच्या साधनानं जे घडत नाही ते कृपेनं घडून जातं. कृपा एक असं आहे महाराज, संताची असो का देवाची असो, हजारो जन्म साधन करून जे फळ आपल्या साधनानं मिळवता येत नाही ते एका क्षणाच्या कृपेत होऊन जात. बरोबर आहे की नाही? कृपा कसं आहे माहितीये का? कृपेचं जीवन गेलं महाराज, एखाद्याचं जीवन पैसा कमवण्यात मिळवता नाही आलं, जीवन गेलं. मुलगा झाला पुढं, मला ज्याचंही जीवन गेलं, मुलगाही 22-23 वर्षाचा झाला,
मुलगा सत्वगुणी चांगला, एकुलता एक मुलगा, सगळं चांगलंय. मुलगा नाही 22-23 वर्ष झाले, पण त्याच्याच नशिबात ते संपत्ती गोळा करता आली नाही. मला याचं तर अख्खं जीवन गेलं, त्याच चाललंय, तरी 10,000 सुद्धा एकदा पाहू शकले नाही. आपल्या हिमतीनं पैसे कमवू शकले नाही. एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला एकुलती एक मुलगी आहे आणि अब्जावधीची त्याची संपत्ती आहे आणि त्याला फक्त सत्वगुणी काय पाहिजे? मुलगा पाहिजे. आणि मग त्याला कळालं गरीब मुलगा आहे म्हणले, राव काय नाही परिस्थिती, आपल्या कुडात झोपड्यात राहतोय, काय खाण्यापिण्याच्या पंचायती येतं, कष्ट करतात बिचारे, खातात, पण मुलगा सत्वगुणी आहे. तो म्हणला आपल्याला काय पाहिजे, कारण संपत्ती तर आपल्या जवळ काय नाही, कमी नाही. आणि मग त्यानं ती मुलगी त्याला दिली. किती कष्ट लागले त्याला ते कमवायला. आणि एखादं भाग्य, बरोबर आहे का नाही? मला सांगा, त्याला किती कष्ट करावं लागले? कष्ट करून जमलंय का? बापाचा जन्म गेला, त्याचा अर्धा चाललाय तरी जमलंय का? नाही जमलं. एका दिवसात तो अब्जावधी झाला का नाही? कशाचा परिणाम झाला? तस आपण जीवनभर साधन केलं, जे मिळालं नाही ते एका क्षणातल्या कृपेत संत कृपा झाली, इमारत फळाली. माझी भावी चित्त शुद्धी ऐशी उपजावया बुद्धी, ते भगवत कृपा पाहिजे आधी ते साधने सिद्धी पावती. भगवत कृपा पाहिजे ते साधने सिद्धी पावती, नाही तर न पावती. देवानं जर कृपा केली नाही महाराज, देवानं जर कृपा केली नाही तर साधन फळ देतच नाही. साधने झाली ती काळाची. साधनच काय करतात आपल्याला, याच्यापेक्षा आहे का? देवानं मला देवाची कृपेचे वेगळे वेगळे थर येतात, कृपेचे वेगळे वेगळे. पहिला तर देवाची कृपा झाल्याशिवाय साधनालाच लागत नाही. सामान्य कृपा, सामान्य कृपा आहे. विशेष कृपा आणि सामान्य कृपा. आपण साधनाला लागलो त्या अर्थी देवावर आपली सामान्य काय आहे कृपा. कृपा लागल्याशिवाय कसं काय लागेल मला? अरे कृपा देवाची नसती तर आपण काय माणसं नाहीत काय या जगात? कशाला आलो असतो? कृपा देवाची, पण तेवढ्या कृपेनं काम भागत नाही. काय होतं कधी कधी माहितीये का, आपण एखाद्या वेळेला असा प्रश्न एकदा मला पडला होता की पंढरपूरला याला पारायण आमच्या वेळेस आला दिला किंवा जो आनंद सुरुवातीला पारायणात होता किंवा नाम घेण्यात होता, तो जास्त नाम घेतल्यावर आनंद वाढायला पाहिजे, तर तो आनंद कमी झाला. माणसाला संशय येतो का नाही? सुरुवातीला आनंद जास्त होता, बरोबर आहे का नाही? पहिल्या दिवशी जेवढा आनंद होता नामस्मरण करण्यात, आपल्या परिक्रमा करत असताना जेवढा आनंद होता, ते 1, 2, 3, 4, 5, 8, 10 दिवस झाले, त्यातला आनंद काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे. तोच ना, तो आनंद नंतर राहिला नाही. याचं कारण काय? एका महात्म्याला प्रश्न विचारला, याचं कारण काय? ते म्हणले त्याचं कारण आहे, तो पहिला आनंद देवानं दाखवलेली झलक होती. की नामस्मरण जर करत राहिलं तर एवढा आनंद शेवटला मिळणार आहे. फक्त भगवंतानं सुरुवातीला ती टेस्ट दाखवली आणि ती टेस्ट संपली. आता भगवंताचा इशारा आहे की साधन करून ते मिळव. तुमच्या लक्षात आलं का नाही मला नाही माहित आता, पण ती पहिल्यानं भगवंतानं झलक दाखवली, ती झलक आहे. आणि हे एवढा आनंदच तुला मिळणार आहे, पण आता तुला ते काय करून मिळवावा लागेल? साधन करून मिळवावा लागेल. साधन करून तो मिळवावा लागेल, बरोबर आहे का नाही? कधी कधी असं होतं, महाराज माणसाला माणूस पंढरपुरात जातो, पंढरपुरात जाईपर्यंत चातुर्मासाला राहायचं, पंढरपुरात जाईपर्यंत मन लागतं, आणि तिथं गेल्यावर मग काय होतं? माणसाचं मन लागत नाही. त्याच्यावर महाराज एका महात्म्याने उत्तर दिलं होतं की त्यांनी सांगितलं, इथं आणेपर्यंतच पुण्य झालं,
आता इथं आल्यावर त्या पायरीवर नको राहू, आलाय ना, आला आता पुढच्या साधनाला लाग. अरे साधनाचे टप्पे परमार्थात काय करावे लागतात? बदलावे लागतात. एकाच पायरीवर उभं राहून आपल्याला उंच जायचं आहे ना, उंच जायचं असतं एकाच पायरीवर उभं राहून जमत नसतंय. बरोबर आहे का नाही? पायऱ्या काय कराव्या लागतात? तसे साधनाचे टप्पे दिवसाला काय होत जावेत? वाढत गेले पाहिजे, वाढत. आणि साधन आपलं वाढत चाललंय का कमी व्हायला हे कुणाला कळतं? हे ज्याचं त्यालाच कळतं. हे कुणाला विचारून फायदा नाही. एक तर सिद्ध महात्म्याला कळेल, देवाला कळेल, नाही तर मग ज्याचं त्याला कळेल. बाकी तिसरा कोणी सांगू शकत नाही. मला ज्ञानी म्हणजे शब्दज्ञानी सांगू शकत, ग्रंथाचा अध्ययन वगैरे करणारा हाही सांगू शकत नाही. म्हणून अशा सिद्ध महात्म्याला ते सांगता येतं. पण मग त्या प्रत्येक टप्प्यात देवाची काय लागते? कृपा लागते. कृपेशिवाय तर घडत नाही. पण शेवटला ज्या वेळेला भगवंताची कृपा होते, कृपेशिवाय फळ मिळत नाही महाराज. म्हणून माणसाने एकच जीवनात करावं की देवाची आपल्यावर, संताची देवाची काय होईल? कृपा होईल. कारण संत ही कृपा कोणावरही करत नाहीत बरं का. जरी म्हणल्या गेलं की संत जात नाही, धर्म नाही, जात नाही, धर्म नाही, हे सगळं खरंय. संत जात पाहत नाही, धर्म पाहत नाही, कुळ पाहत नाही, गरिबी श्रीमंती पाहत नाही, काळा गोरापाना पाहत नाही, उंच नीच पाहत नाही, ठ्यांना काही पाहत नाही. पण संत अंतकरण पाहतातच. कोण म्हणते संतान काय कारखाना टाकला काय, आला की केली कृपान, आला की केली कृपान, असं नाही महाराज. कृपा कटाक्षाने आलेले अपुरेपती बैसविले आपल्या पदावर बसवतात. पण ती कृपा करत असताना त्याचं काय पाहतात? पवित्रता पाहतात. आशीर्वाद तया जाती आवडीची ती देवाची. आशीर्वाद त्याला आशीर्वाद देतात साधकाचा मायबापच. पण कुणाचा? साधकाचा. महाराज जयाचे द्वारी अंगी आहे शेबळ, करील ते काय? परी. हे परी कशाला आलं माझा? करील ते काय नोय महाराज. म्हणजे परी कशाला आलं? परी आलं की मागच्यावर पोतरा फिरला. परी पायी बीज. बीज म्हणजे अंतकरण. बीज शब्दाचा अर्थ काय? अंतकरण. परी पायी बीज शुद्ध अंगी. देवाची कृपा झाली ना महाराज. देवाची कृपा झाली की संत भेटीला येतात. हो, देवाची कृपा झाली की संताकडे जाण्याची गरज नाही. अंतकरण पवित्र झालं की संत घरी. तुकोबारायला महाराज, तुकोबारायांनी गुरुला नाही शोधलं, सांपडविले. त्यांनी तुकोबारायांना का धुंडत आले. कुठे? त्या दिवशीचा प्रसंग आहे. आता मागच्या 8 दिवसातला प्रेमानंद बाबा. मी बऱ्याच वेळेस तुम्हाला त्यांच्याविषयी सांगितले. त्यांना भेटण्याकरता कुरेकर बाबा गेले. आळंदीवरून गेले कुरेकर बाबा. आणि गेले, आता 2 संत मिलन आहे तिथं काय महाराज. कुरेकर बाबा गेले त्यावेळेस प्रेमानंद बाबाचे शब्द येतं की ज्या वेळेला भगवंताची कृपा होती त्यावेळेला अशा संतांचं काय होतं? दर्शन होतं. नाही तर माझ्यासारखा बिमार माणूस कधी तुमच्या दर्शनाला आला असता? शक्य होतं का? प्रेमानंद महाराज म्हणले शक्य होतं का मला की 18 वर्ष झाले किडण्या जायले, कधी आळंदी लिहून या महात्म्याचं दर्शन झालं असतं. पण देवानं कृपा केल्यामुळे ते महात्म्य आज काय झाले? दर्शन द्यायला माझ्याकडे आले. महाराज बघा ना तुम्ही, काय हवा असते, काय वाऱ्या अतिमाप चालले सज्जनाचे. कुठं वृंदावन, कुठं हे. 2 संतांचं मिलन भगवंतानं घडून दिलं. बरोबर आहे का नाही महाराज? आणि हे कशाचा परिणाम आहे? कृपेचा परिणाम आहे. कृपेचा परिणाम. म्हणून तुकोबा राय म्हणतात, देवा तू कृपा काय कर, फक्त आमच्यावर एकदा कृपा कर. महाराज देवाची कृपा जेवढी महत्वाची आहे त्याच्यापेक्षा लाखो पटीनं कृपा कुणाची महत्वाची आहे? संताची. एखाद्या वेळेला देवाची कृपा नाही झाली तर चालते, पण संताची कृपा झालीच पाहिजे. संताच्या कृपेशिवाय तर काम भागणार नाही. मला देवाच्या मनात आलं याचा उद्धार नाही करायचा, आणि संताच्या मनात आलं काम झालं त्याचं. संताच्या मनात जर आलं तर त्याचं काय झालं?
काम झालं. फक्त संतांच्या मनात यायला पाहिजे. आणि म्हणून तर महाराज नीतीचे की देवाला प्रसन्न करण्यापेक्षा माणसानं कोणाला प्रसन्न करावं? गणिता देवाच्या घराले देव सारावे परते संत पुजावे आरते. बरोबर आहे का नाही महाराज? मग या का शालिग्राम विष्णुमूर्ती संत हो का भरते आहे शालिग्राम विष्णू मूर्ती. मला शालिग्राम एक असं आहे की त्याला मूर्ती प्राण प्रतिष्ठा करायची गरज नाही. शालिग्रामात भगवंताची मला त्याला मूर्ती मानले विष्णूचं. शालिग्राम विष्णू मूर्ती. शालिग्राम कोण आहे? विष्णूची काय आहे? मूर्तिमंत स्वरूप आहे. आणि संत हो का बोलते यादी. शालिग्रामाची पूजा करायला तुम्ही संत कोणत्या जातीचे असो काही संबंध नाही त्याचा. देव सारावे परत गुरुवारी चंद्रशेखर महाराजांनी सांगितलं होतं की एक वेळेला जर संतांचा अपमान झाला, किती एकनिष्ठतेनं श्रद्धेनं पूजा केली तर 12 वर्ष देव त्याच्या पूजेचा स्वीकार करत नाही. एक वेळेला संतांचा जर नुसता अवमान झाला, बरोबर आहे का नाही महाराज? इतकं संतांच्या पूजेला महत्व आहे. म्हणून आपल्याला देवापेक्षा अति महत्वाचे कोण आहेत? संत आहेत. महाराज देवाची पूजा करायला लागला, एवढी आवडीनं पूजा, एवढी आवडीनं पूजा करायला, एवढी आवडीनं पूजा करायला की देव भाव हरपून त्याची पूजा चालली. देहाचं सुद्धा त्याला काय राहिलं नाही. काय पूजा करताना काही काही माणसाला मला देहाचं सुद्धा भान राहत नाही. एवढी देवाची काय करतात? पूजा करतात. एवढी देवाची पूजा आहे पण संतांचा अपमान करतोय. लक्षात येतंय का? देवाची पूजा आहे पण संतांचा काय करतोय? अपमान करतोय. संतांचा नाही महाराज, साधकाचा करतोय. ऐका, साधक किती महत्वाचं आहे. साधकाची सेवा घडावी म्हणून तुकोबारायाची प्रार्थना आहे, संतांची नाही. साधका म्हणे मज घडू त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. सिद्धाची का? गीता भागवत हे साधकाचे लक्षण आहे सगळे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे हे साधकाचे लक्षण आहेत. ऐका नाही, श्रवण करणं, गीता भागवताचं नामस्मरण करणं साधक आहे. मला तुकोबाराला साधक सुद्धा प्राणापेक्षा आवडतो. प्राणापेक्षा कोण आवडतो? साधक आवडतो. तुकोबारा म्हणतात आळसे दंभे भावे हरीचे नाम गाती, ते माझे सांगाती परलोकीचे. कसे असो ते माझे सोबती आहे. आणि कुठपर्यंत सोबती आहोत आम्ही? वैकुंठापर्यंत सोबती आहोत, परलोकीचे सांगाती आहेत. आणि म्हणून एवढं त्या संताला साधकाला सुद्धा महत्व आहे. आणि म्हणून संताचा अवमान करत असेल आणि जर देवाची पूजा करत असेल तर कशी पूजा आहे ती? तुकोबाराय म्हणतात संताचा अतिक्रम देव पूजा तो धर्म नाही, तो अधर्म. मला संताचा अवमान करत असेल, संताचं उल्लंघन करत असेल तर देवाची पूजा करणं काय? अधर्म. आता संताचा अवमान म्हणजे काय? अवमान शब्दाचे अर्थ काय? आपल्याला अवमानाची एकच बाजू माहिती की दारात आल्यावर त्याच्याकडनं लक्ष देणं, त्याची पूजा न करणं किंवा त्याला हाकलून लावणं. बरोबर आहे का नाही? संताला हा संताचा काय मानतो आपण? अवमान मानतो. पण याच्या पुढचा दुसरा एक अवमान आहे. कोणता अवमान आहे? आपल्या व्यवहारात उदाहरण आहे. पाहुणा आला घरी, म्हातारा बसलेलं होतं. म्हणजे काय चाललं बाबा, कसं काय? म्हणजे बरं आहे, असं आहे तसं आहे. मग सगळं व्यवस्थित आहे का? पहिल्यानं हो म्हणलं ते म्हाताऱ्यात, पहिल्यानं हो म्हणलं. पण मग जास्तच उकरलं की खाली काय निघते? कोणी असं जास्त उकरलं की मग त्यांना पाहुण्या जरा जास्त उकरलं की म्हणे काय सांगा, अहो का सांगायच्या गोष्टी आहे का? अहो पावलाला अपमान व्हायला म्हणजे पोरं ऐकत नाही. पोरं काय करत नाही, वर्ग काय करत नाही, ऐकत नाही. पाहुणा जरा विचित्रच होता. पाहुणा म्हणला मग त्याला मशीन घेऊन द्या. कशाची? ऐकू येण्याची. ऐकत नाही म्हणजे त्याला काही, तो म्हणला तसं नाही म्हणजे का बैर झालंय का? मग ऐकत नाही याचा अर्थ काय? ऐकत नाही याचा अर्थ काय? ऐकत नाही याचा अर्थ आहे सांगितलं तसं करत नाही. बरोबर आहे का नाही? मला उलट बोलून एक अपमान आणि सांगून त्यानं न ऐकणं, हा मान आहे का अपमान आहे?
सांगितलं तसं त्यानं न करणं हा काय आहे? अपमान आहे. म्हणजे ज्ञानोबराय तुकोबरायांनी जे सांगितलं तसं न करणं हा ज्ञानोबराय तुकोबरायाचा काय आहे? अपमान आहे, अपमान. आणि उलट बोलल्यापेक्षाही मोठा तो काय आहे? अपमान आहे, अपमान. उलट बोलल्यापेक्षाही मोठा अपमान आहे. आणि असा जर कोणी संताचा अवमान करत असेल, अपमान करत असेल आणि देवपूजा करत असेल तर तो अधर्म आहे. बरोबर आहे का नाही? तुकोबरायांनी जे नियम सांगितले, जे नियम तुकोबरायांनी सांगितले ते जर मानत नसेल आणि दिवसभर देवाला आंघोळी घालून गंध लावित असेल, पुष्प देवाशी येती दगड तैशी. येती दगड तैशी बरी. बरोबर आहे का नाही? अधर्म म्हणलंय त्याला, तो धर्म नाही. ज्ञानोबराय तुकोबरायाच्या शब्द न मानता केलेली देवपूजा म्हणजे तो काय आहे? अधर्म. आणि हा धर्म पुण्य देत नसतो, हा धर्म काय देत असतो? पाप देत असतो, पाप. महाराज काय आता आपल्याकडं गाथा, तुम्ही पूर्ण गाथ्याचं पारायण करा, पूर्ण गाथ्याचं. जेवढे तुकोबरायांनी परमार्थ करणारा विषय बोलले तेवढे बाकीच्या लोकांविषयी बोलले नाही. आपण नेमके दुसऱ्यावर बोलण्याचे अभंग उच्चरतो तेवढे, पण खरे तुकोबराय, कारण तुकोबरायला माहिती ते तर वायाच गेलेले आहेत. म्हणावे ते काय जया बारा डोई संसाराच्या, त्यांचं तर सोडून द्या. काहीच करायचं नाही जीवनात, साधनच करायचं नाही. हे काय का जीवनात साधनच करायचं नाही, फक्त तुकोबराय म्हणले तसं वागायचं, कामच बोलले ते. बोललेलं वचन फक्त तुका म्हणे शेष शेवी न आवडी, वचन न मोडी बोलले ते. फक्त तुकोबरायांनी सांगितलं तसं. आणि मग तसं वागत असताना लोकनिंदा हो, अवमान हो, अपमान हो, काही फरक पडत नाही. कारण कधी कधी त्या शब्दावर वागत असताना लोकनिंदा होण्याची शक्यता आहे. कारण ते शब्दावर चालणं म्हणजे तारावरची कसरत आहे. बरोबर आहे का नाही? लोकनिंदा होण्याची शक्यता आहे. कारण लोकांना व्यवहारात आपल्या लाईनीत चाललेला माणूस पाहिजे. घरच्यांना असो, पाहुण्या रावण्यांना असो. तुकोबरायचं काय घेणं देणं आहे त्यांना? तुमच्या तुकोबराय गुंडाळून ठेवा, तुम्ही कुठे चला, तुम्ही कोणी असा, तुम्ही आमच्या लाईनीत चला, आमच्या लाईनीत चला. तुम्ही सावरून आले ना, सावरून आले ना, मग आम्ही पंगत धरली ना, तुम्ही काय करा? गप्प पंगत धरा. आम्हाला आंघोळ जमत नाही, मग निंदा होईल तुमची. आंघोळी शिवाय जमत नाही तर माहितीच नाही. अरे भूताला घेतय म्हणत नाही कशी आपल्याला. अहो कुठं भूत राहिले महाराज, बसानो तुम्ही लय घेता भूताला. म्हणजे त्यांचा हिशोब असा आहे की यांना आंघोळ नाही केली तर कशाचं बे वाटतं? भूताचं. वैर निंदा. एकच सांगितलं मी उदाहरण, असे अनेक उदाहरण सांगता येतील संसारातले. आणि भौतिक करून गाठ्याचा संसाराचा मेळ कुठंच बसलेला नाही, बसणार बी नाही. कस काय बसल मेळ? कस काय बसल? कस काय बसल महाराज? बसूच शकत नाही. आणि गाठ्याचा संसाराचा मेळ बसला असता तर तुकोबरायला विमान आलंच नसतं. बरोबर आहे नाही? कधी कधी आपण अर्थ आपल्या अनुकूल लावून घेतले, तसे लागलेले नाहीत. अर्थ आपण काय केले? लावून घेतले. जसं जेथे कीर्तन करावे तेथे अन्न नशावं. मग काय उत्तर देतो आम्ही? अरे बाबा तुकोबराय म्हणतात ज्या जाग्यावर कीर्तन करावं, म्हणजे कीर्तन असतं मंदिरावर, मग मंदिरावर जेवू नका, गावात जेवायला काय हरकत आहे? जो अर्थ आपल्या सोयीने लावून घेतलेला आहे. अर्थ कसा आहे? आपल्या सोयीने लावून घेतलेला आहे. तसला मग आपल्या सोयीने आपण काही लावून घेतले असतील. बरोबर आहे का नाही? मला संतांचा तर अवमान केला, संतांचा अवमान केला, देवपूजा केली तर तो धर्म नाही तर तो काय आहे? अधर्म आहे. काय काय म्हणत तुकोबरायाच्या शब्दाप्रमाणे जर आपण वागत नसू तर काय आपल्याला देव पूजण्याचा अधिकार आहे? काही अधिकार नाही. अजिबात देव पूजण्याचा अधिकार नाही. नाही नाही नाही, देवाच्या दर्शनाला जाण्याचा अधिकार नाही. तुकोबरायाच्या नियमात जर म्हणजे हे संसारिकाचा नाही विषय चालला आता हा सगळा. तुकोबरायाचा गाथ्यावर जीवन जगणारे आम्ही असा विषय चालला. देवाच्या दर्शनाला महाराज आता कलियुगाचं वार आहे, ये मृत्यू लोकीचे उफराटे. ज्याला देवाच्या दर्शनाला जायचा अधिकार नाही ते आमच्यासारखे त्याच्या दर्शनाला येईल लागायचे. लक्षात आलं का? खरं तर त्यालाच देवाच्या दर्शनाला जायचा काय नाही
अधिकार नाही. आणि त्याच्यातलं रक्षणाला लाईन लागायला ठीक आहे, काय हरकत नाही. ऐशे कलियुगाच्या मुळे वाटवलं त्याला काय. बरोबर आहे का नाही. देव पूजा तो अधर्म. तो बरोबर आहे म्हणतात, देवाची पूजा करणं तो अधर्म आहे. तो फुलं देवाच्या मस्तकावर टाकतो, ते फुलं नाही. येती दगड तैसे वरी मंत्र पुष्प देवाशी. देवाला असे फुलं टाकले ना, संतांचा अवमान करून देवाला, तर दगड मारल्यासारखे देवाला लागतात. ते फुलं नाही, ते काय आहे, दगड आहे. दगड. येती दगड तैसे वरी मंत्र. मग तो मंत्र म्हणून फुलं टाकू द्या. ते मंत्रही त्याला देवाला दगडासारखे लागतात, आणि ते फुलंही देवासारखे काय होतात, लागतात. मंत्र पुष्प देवाश्री. अतिदाशी गाळी देवा नैवेद्याची पोळी, हेही देवाला चालत नाही. दारात आलेल्या अतिथीला हाकलून लावायचा, देवाला पुरणाची पोळीचा नैवेद्य करायचा. एका मनात चालत्या बोलत्या देवाला उपवाशी ठेवायचं. आणि या देवाला इथं आणून काय करायचं, कारण त्याच्यात चालता बोलता देव आहे ना. मला या देवाला नैवेद्य नाही दाखवला आणि त्याला तृप्त केलं तर देव काय होईल, करा तृप्त होईल. असं जर करत असेल तर त्याचे पूजेचे फुलं देवाला दगडासारखे लागतात. तुका म्हणे देवा ताडन भेदकाची सेवा. तुकोबर आहे म्हणतात, भेदकाची सेवा देवा ताडन. अशा भेद पाहणाऱ्या माणसाची सेवा, भेददृष्टी असलेला, बरोबर आहे का नाही, याची सेवा म्हणजे देवाला अनुकूल नाही तर देवाच्या प्रतिकूल आहे. ताडन म्हणजे प्रतिकूल. जसं पाणी वाहायला त्याच्या मधात आपण कचरा टाकला तर त्या पाण्याला काय होतं, ताडण होतं ना, अडथळा येतो ना. तशी देवाला ही ताडण आहे, प्रतिकूल आहे, अनुकूल नाही देवाच्या सेवा ती. म्हणून देवाला कोणती सेवा आवडते मग, ही जर देवाला ताडण करणारी सेवा असेल, जर देवाला हे फुलं दगडासारखे लागत असतील, तर मग देवाला कोणती सेवा आवडत, कोणती सेवा चालते, कोणती सेवा देवाला मान्य आहे. कर देते देवा हेची एक पावे सेवा. देवा हेची एक सेवा पावे. देवाला हीच एक सेवा काय होते, प्राप्त होते. म्हणजे काय तुकोबरायाचं आता तुकोबरायांनी सकारात्मक सांगितले गोड, म्हणजे याच्यात पळ वाटत नाही. हे नाही सकारात्मक, हीच सेवा देवाला मान्य, हेची एक सेवा देवा पावे. हीच एक सेवा देवाला काय होते, प्राप्त होते. कोणती सेवा, मला तुकोबरायाने ती सेवा पुढे सांगितले. पण तुकोबराय म्हणतात, अवघे घडे येणे सांग. अवघे येणे सांग घडे. महाराज सगळं केल्यासारखं होतं यानं. म्हणजे देवाची पूजा केल्यासारखं होतं, देवाला जीव घातल्यासारखं होतं. कोणतं, भक्ताची पूजा केली की देवाची वेगळी पूजा करायची काय नाही, गरज नाही. दोन अभंग पहा कसे. पहिल्या अभंगात सांगितलं, भक्ताचा अपमान केला आणि देवाची पूजा केली, देवाला दगडासारखा मार लागतो. इथं देवाची पूजा अजिबात नाही केली आणि भक्ताची काय केली, पूजा केली. मला अवघे घडे येणे सांग. सगळ्या इच्छा पूर्ण होतात, सगळे पुण्य एका पूजेत प्राप्त. काय तुकोबरायाचा एक अभंग, नाथ महाराजाचा एक अभंग आहे पहा, जेवणाविषयीचा अभंग आहे. जेवण कोणाला घालावं, नाथ महाराजाचा एक मोठा अभंग आहे. काय त्या अभंगाचं पुढे, गावंडे सहस्त्र ब्राह्मण तृप्त केलिया भोजन, पुण्यक्षेत्रीचा एकची जाण, सुकृत तितुकेची लाभे. गावंडे सहस्त्र ब्राह्मण, आपल्या गावाकडचे 1000 ब्राह्मण जेवू घातले. आपल्या गावाकडचे 1000 ब्राह्मण जेवू घातले. तृप्त केली या भोजन. आणि तृप्त केले म्हणजे तृप्त करणं कशाला म्हणतात, पोट भरण्याला तृप्ती म्हणत नाही. लक्षात येतं का, पोट भरण्याला तृप्ती नाही, इच्छा पूर्ण होण्याला काय म्हणतात, तृप्ती होणं. अशी इच्छा पूर्ण केली त्यांची, त्यांना जे पदार्थ लागतात ते खाऊ घातले, असे तृप्त केले. पुण्यक्षेत्रीचा यज्ञचे जाणं सुकृत तितुकेची लागली. लक्षात आलं का महाराज, काय म्हणलं. त्याच्यामुळे ते टिकून बसते.
गावंडे सहस्त्र ब्राह्मण, गावाकडचे 1000 ब्राह्मण योग. तुम्हाला एक सांग का, या गाथा ज्ञानेश्वरी आपली चालू आहे, 2 टाइम चालू आहे, बरोबर आहे का नाही? तुम्हाला किती फायदा व्हायला मला माहित नाही, खरंच मला खूप फायदा व्हायला. मला सकाळी ज्ञानेश्वरी झाली का दिवसभर आनंदाच्या लहरी राहतात, आणि संध्याकाळी गाथा झाला की पुन्हा आनंद मिळायला आहे ना, बरोबर आहे ना? आता माझा श्रोता वक्ता तूच देवा. मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतोय, तुम्ही झोपायला का होईना येताना येऊ काय, अरे खरं उपकार आहेत करता नाही का? आता मी व्यासपीठावरून बोलतो, खोटं नाही, खरंच तुमचे उपकार आहेत. मला अशी कितीतरी महाराज आहेत, काय सगळेच सारखे नसतात, कितीतरी वारकरी लोक येतं, कीर्तनकार येतं, सगळं काही आहे, पण एकादशी सुद्धा ते दुसऱ्या गावाला जायला लागतो, ऐकायलाच कोणी येत नाही महाराज. खरंच येत नाही. मग तुम्हाला माहिती अशी कितीतरी आहे की त्यांना वाटतं की एकादशीला का होईना गावात काहीतरी, अजिबात नाही वाटतं, पण काय होणार नाही. कितीतरी आहेत महाराज वारकरी, पण नाही आहे का नाही महाराज, खरंच नाही. फक्त तुम्ही काय करा, आता झोपायला काय म्हणा, पण याचा नाही राग नाही, कारण आपल्या व्यवहारिक फायद्याचा येतो, म्हणजे व्यवहार आपल्याला पुण्य लाभ जास्त मिळवून घ्यायसाठी महत्वाचा अभंग आहे. हे अवघेकडे येणे सांग, याच्यावर मी हा अभंग सांगतोय. गावंडे सहस्त्र ब्राह्मण, आपल्या गावाकडचे 1000 ब्राह्मण जेवू घातले आणि तृप्त केले, त्यांना जी इच्छा येते जे मला जे लागते ते खाऊ घातलं. आणि पंढरपूर आळंदीतला एकच ब्राह्मण जेवू घातला, इकडचे 1000 ब्राह्मण जेवू घातल्याचं काय मिळतं, पुण्य मिळतं. आणि हा अभंग ऐकत असताना हे लक्षात ठेवा की एक ब्राह्मणाचा अभंग आहे. हा अभंग लिहिला इथे नाथ महाराजांनी. नाथ महाराज काय आहेत, ब्राह्मण आहेत, आणि ते ब्राह्मण काय असे आपल्या रात्री वर्णन झालं तसे नाही, शुद्ध महाराज महान पवित्र. आणि त्यांच्याकडे काय, आता नाथ महाराजांचं काय आपण वर्णन करावं, बरोबर आहे का नाही? असे नाथ महाराज सांगतात. अशा पुण्यक्षेत्रावरला एक ब्राह्मण जेव घातला की गावाकडचे 1000 नका घालू, पंढरपुरातला एकच घाला. बरं म्हणजे महाराज त्याच्या पुढं 80 पुण्यक्षेत्रीचे 10 तृप्त केली या पाठक, पाहता सुकृत तितुकेची जोडी. आळंदी पंढरपुरातले 1000 जेव घातले, 10 शतक 10 म्हणजे 100 10 वेळेला, म्हणजे असे 1000 जेव घातले. आळंदी पंढरीतले 1000 जेव घातले. आणि त्याच्यापेक्षा वेदाचा पाठ करणारा एकच जेव घातला. पाठक, वेदाचा पाठक म्हणजे वेद वाचन करणारा एकच जेव घातला, तर किती ब्राह्मण जेव घातल्याचं पुण्य मिळतं माहितीये का? गावाकडचे 1000, गावाकडचे 1000 आणि गावाकडचे 1000 जेव घातले होते, तर पुण्यक्षेत्रातला एक. लक्षात आलं का? पुण्यक्षेत्रातला एक. मग पुण्यक्षेत्रातला 1000, तर मग गावाकडचे किती झाले? एकाला 1000, तर 1000 आलं 10,000 का? म्हणजे गावाकडचे 10,000 आणि पुण्यक्षेत्रातले 1,000, म्हणजे एवढे जेव घातल्याचं काय मिळतं? एक पुण्य, वेदाचा पाठ करणारा ब्राह्मण. इतके जेव घातल्याचं पुण्य. 80 सहस्त्र वेद पाठक, असे 1000 ते वेदाचा पाठ करणारे. तृप्त केली या पंडिती एक, म्हणजे वेदाचा पाठ करणारा वेगळा आणि पंडित वेगळा. पंडित कुणाला म्हणतात? वेदाचा अध्ययन करून त्याचा अर्थ जाणून लोकांना सांगतो, त्याला काय म्हणतात? पंडित. असा एक पंडित ब्राह्मण जेव घातला, तर 1000 पाठक ब्राह्मण जेव घातल्याचं काय मिळतं? पुण्य मिळतं. म्हणजे 1,00,000 झाले गावाकडच्या. 10 गुणे वाढतच चाललं ना ते 1000 पटीनं, म्हणजे किती एवढं पुण्य मिळतं. तैसेची पंडित सहस्त्र एक. आता गावाकडचा हिशोबच लावू नका. तैसेची पंडित सहस्त्र एक, तृप्त केली या संन्यासी देव. संन्यासाचा पावर आहे महाराज.
असे पंडित 1000 ब्राह्मण जेव घातले तर एक संन्यासी जेव घातलं तर तेवढं काय मिळतं? म्हणजे गावाकडचे 10 लाख ते 10,000 ते एवढं मोठं पुण्य एक संन्यासी जर काय घातला जेव घातला तर मिळतं सुकृत कितुकेचे जोडे. बरं संपलंय का आता? नाही संपलं. ऐसे सहस्र संन्यासी, असे 1000 संन्यासी, गणिका एक परमहंशी, त्या संन्यासातला परमहंशी. बरोबर आहे का नाही? म्हणजे श्रेष्ठ असलेल्या परम म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ असलेल्या परमात्म्याशी जो एक रूप झालेला आहे, एकटक ज्याची झालेली आहे. हंस 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 म्हणजे ज्यानं निवाडा केलेला आहे, त्याला बाजूला काढलेला आहे निवाडा करून, असा श्रेष्ठ जो परमहंशी आहे तो एक जेव घातला तर 1000 संन्यासी जेव घातल्याचं काय मिळतं? पुण्य मिळतं. मला संपलंय का? नाही. परमहंसी सहस्त्र गणी, 1000 परमहंस, तैसीच ब्रह्मज्ञानाची मांडणी. एक ब्रह्मज्ञानी जेव घातला, यांनी नुसता निवाडा केलाय पण त्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे. असा जो महात्मा आहे त्या ब्रह्मज्ञानाला जेव घातलं तर 1000 ते परमहंस जेव घातल्याचं काय मिळतं? पुण्य मिळतं. उपमा देता ब्रह्मवेद्याशी, पाहता ब्रह्मांडी नाही त्याशी. आता ब्रह्मवेत्ता जो आहे त्याला उपमा द्यायला तिन्ही लोकात काय नाही? उपमा नाही, असं नाथ महाराज म्हणतात. बघा, तृप्त केली या ब्रह्मवेद्याशी हरिहर तृप्त. एक ब्रह्मज्ञानी महात्मा जीव घातला तर भगवान शंकर आणि भगवान विष्णू जीव घातल्याचं काय मिळतं? पुण्य मिळतं. म्हणजे एक ब्रह्मज्ञानी महात्मा जीव घातला तर एवढं मिळतं. संपलंय का? नाही संपलं. म्हणजे त्याचं एवढं श्रेष्ठता आहे. आता ते ऐसे वेत्ते अपरंपार, आता 1000 नाही, गणितच नाही. ऐसे वेत्ते अपरंपार, नये नामधारका बरोबर. तर सांगा, नामधारक सादर पाहे एका जनार्दन. नामधारक फाटक्या कपड्याचा वार करी. नुसता महाराज एक नामधारक जर जेव घातलं तर 3 निलोक जेव घातल्याचं पुण्य मिळतं. एक नामधारक महात्मा जर जेव घातला, गणितच नाही नाथ महाराज, मी सांगायला होती निलो नाथ महाराज तर ते म्हणले बाबा नामधारका बरोबर नाही, उदर. बरोबर आहे का नाही? महाराज ऐशे व्यक्ती अपरंपार नये नामधारका. सांगा, लोक येडे आहेत का वार करायलाच पंक्ती द्यायला? कोणतीही माणूस चेतन कोणाला एका जीव घालीत नाही. लोक आळंद देऊन पंढरपूरला निघाले की महाराज लाडू खान, गुलाबजामू खान, हे खान ते खान. आपल्याला कोण जीव घालीत नाही. आता जाऊन पहा, हे खान ते खान. माणसं नाही का बस स्टँडवर काऊन नाही लोक पुऱ्या भाजीच्या पंक्ती देत? येडे का लोक? मला एक नामधारक महात्मा जीव घातला तर एवढं काय मिळतं? पुण्य मिळतं. आणि मला नाथ महाराज लिहितात हे विशेष आहे. नाथ महाराजांनी हे लिहिले, तेवढा त्या नामधारकाचा महत्व असेल. म्हणून तो मला त्या नाथ महाराजांच्या जीवनातलं एक उदाहरण आहे. नाथ महाराजांच्या एक स्त्री होती, ब्राह्मणाची, गरीब माऊली होती, आणि तिनं असा संकल्प केला की मी 1000 ब्राह्मण काय करील? जेव करील. मला वय संपत आलं, मुलबाळ नाही, काय नाही. 1000 ब्राह्मण जेव घालायचे तिच्याजवळ तेवढं धन आलंच नाही. काय करावं मग? आता संकल्प जर नाही पूर्ण झाला तर असं म्हणतात डुकराच्या जन्माला जावं लागतं. काय करावं? म्हणून ती माऊली नाथ महाराजाकडे आली. म्हणजे बाबा काय करावं? म्हणजे असं आहे. नाथ महाराज म्हणजे चिंता कशाला करते? मला जेव घाल. तिची श्रद्धा नाथ महाराजावर. म्हणजे महाराज तुम्हाला जेव घातलं की झालं म्हणे, संकल्प सुटला. ती म्हणजे तुम्हाला एकट्याला घालू शकते, मग काय अडचण आहे? कधी? नाथ महाराज म्हणजे आजच दुपारी. कशाला उशीर लावायचा? ठीक आहे म्हणले, मग मी स्वयंपाक करते. ती गेली घराकडं. हरिपंडित विद्वान होऊन आलेले, काशीहून शिकून नाथ महाराजाचा मुलगा. ते म्हणे बाबा वडे लोक झाले मग फसविता का होते आईले? तुम्ही एकटे जेवल्या ना 1000 ब्राह्मण जेव घातल्याचं पुण्य कसं काही मिळेल? ती म्हणजे खरंय रे, तू काही मला कळते ती मिळणार नाही, पण आता ती पाहिजे नाही ना तेवढं. काय करावं? अहो मग नाही तर तिला खरं सांगा ती नरकाला जाईल ना. पण नाथ महाराज म्हणजे जाऊ दे, ती पुढचं बघून घेऊ. बाबा तुम्ही द्यायचं होतं, आपल्याजवळ काय कमी? मी साहित्य देतो, तू जेव घाल. ते म्हणजे त्याच्यापेक्षा एक काम कर, जाऊ दे बरं, ते पुढचं पाहून घेऊ, तू जेवायला चाल माझ्या बरोबर, ते बघून घेऊ. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. गेले जेवायला बसले. नाथ महाराज म्हणजे ती म्हातारी बाई तू वाढायला आहे, माझं जेवण झालं की तू जेव. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. केळीचं पात्र होतं, एक पात्र टाकलं
आणि जेवले नाथ महाराज. जेवल्यावर जेवण झाल्यावर म्हणले हे पात्र तू उचल. कुणाला? हरिपंडिताला म्हणले तू उचल. ठीक आहे म्हणे बाबा. उचललं की दुसरं पात्र. ते म्हटलं आपण तर एकच टाकलं होतं आणि इथं तर 2 पात्र आले. कस काय आले हो? गलतीनं चुकीनं 2 पडले असतील, त्याच्यात काय एवढा विचार करायचा. उचललं की तिसरं तयार. ते सगळे पात्र जेवलेलेच. 3रं 4थं 5वं किती पात्र निघाले? 1000 पात्र निघाले. हरिपंडिताला तर चक्कर आली. नाथ महाराज म्हणले तू सकाळी विचारलेल्या प्रश्नाचं हे उत्तर ऐसे व्यक्ते अपरंपार नये नाम धारका नाही नाथ महाराज बरोबर आहे का नाही? तृप्त केलं या काल. तुकोबराय सुद्धा काही वेगळं म्हणतात का? तुकोबराय सुद्धा म्हणतात अवघे घडे येणे सांग. सांग म्हणजे परिपूर्ण. एक भक्ताची पूजा केली, एका भक्ताला जेव घातलं की सगळेच त्याच्यात आलं. अवघे घडे येणे सांग. का? भक्त देवाचे ते अंग. भक्त हे देवाचे काय आहे? अंग आहेत. महाराज हेच एक वर्म काय बोलेला तो धर्म. तुकोबाराय वर्म सांगतात. वर्म आणि धर्म काय बोलिला? हेच वर्म बोलिला. तुकोबाराय तुम्ही मनान सांगतात का? मनान नाही सांगत. धर्मशास्त्र हे काय सांगतंय? हेच सांगतंय. धर्म काय बोलिला? धर्म हेच वर्म बोलिला की भक्त देवाचे ते अंग अवघे घडे येणे सांग. हेच बोलला. धर्म ही काही दुसरं बोललेला नाही. तुका म्हणे खरे खरे त्रिवाच्या उत्तरे. 3 वेळेला तुकोबाराय सांगतात खरे खरे. पुन्हा पुन्हा सांगतोय की हेच खरं आहे की भक्ताची सेवा केली की ती सेवा देवाला काय होत असते? प्राप्त होते. कितीतरी अशी उदाहरणं आहेत महाराज. कितीतरी उदाहरणं देता येते की भक्ताची सेवा केली आणि भक्ताची सेवा केल्यामुळे देवाला शिव्या दिल्या, पण भक्ताची काय केली? सेवा केली. एक माऊली अशी की 24 तास देवाला शिव्या. बरोबर आहे का नाही? पण नामदेव महाराजांची काय केली? सेवा केली. दुसरी एक माऊली अशी मला 24 तास देवाला शिव्या देते, पण देवाला शिव्या देते पण भक्ताची सेवा करते. देवाला शिव्या देते पण भक्ताची सेवा करते. मला परिणाम काय झाला? भक्ताच्या अगोदर दर्शन कुणाला दिलं? जिजामाऊलीला दिलं. तुकोबारायला नंतर दर्शन झालं. अगोदर तुकोबारायच्या अगोदर दर्शन कुणाला दिलं? जिजामाऊलीला दिलं. अहो शिव्या देते ना तुम्हाला. मला देवानं प्रश्न विचारला. देवाला प्रश्न विचारला तुकोबारायने. काटा मोडला त्यावेळेस आणि म्हणले देवा ते पितांबर ओळखला. तुकोबारायने म्हणजे जिचे रडत काय झालं? बघा ना म्हणे माझ्या पायात काटा मोडला होता. मोडला? कोण काढला? मग काढला का? मी काढला. कोण काढला? एक ते पोर काढलं म्हणे गाई वळणार. पाहू पायाकडे पाहिलं होतं तुकोबारायने पितांबर. सकाळी ती होत पितांबर होता याच्या अंगावर. तू हिच्या पायाला कस काय आला? हे पोरग नव्हतं, आज बाबा होता. अरे तुकोबारायच्या डोळ्यातून तुकोबारायने हातच धरला. तेव्हा तू आल्याशिवाय जेवणार नाही. आले बुवा देव आल्यावर देवा कितीच भजन करतो रे डोंगरात येऊ. रात्रंदिवस अन्न नाही पाणी नाही, किती भजन करतोय आणि हिनं शिव्या दिल्यात तुला. आणि माझ्या अगोदर दर्शन कोणाला दिले? तुकोबाराय. देवानं उत्तर दिलं. देव म्हणले अरे ती मला शिव्या देते तुकोबाराय, पण तू मला जेवू घातल्याशिवाय जेवत नाही ना. मला देऊ द्या शिव्या, पण माझ्या भक्ताला काय करते? जेवू घातल्याशिवाय. जिजामाऊलीचा एक नियमच होता महाराज की तुकोबारायांना जेवू घातल्याशिवाय जेवायचं नाही. आणि जरा उशीर झाला तरी गावाहून याल तर मग चालते. उशीर झाल्यावर काय हरकत महाराज. वाट पाहिली गाव कशाला पाळावून काही नाही. अरे 15 दिवस तुकोबारायचा पत्ता लागला नाही. घर सोडून तुकोबाराय निघून गेले. 15 दिवस जिजामाऊलीनं अन्न खाल्लं. 15 दिवस. ऐका सोपं नाही महाराज. 15 दिवस अन्न खाल्लं. शिव्याच दिल्या. भजन नाही केलं, शिव्याच दिल्या. तुकोबारायला नाही दिल्या. काड्या इथ्या आमच्या संसाराचा वाटोळ केलं. कसा आमचा संसार चालला होता, काय बुवा व्यवसाय तुझ्या नादी लागला की बिघाडा. शिव्या दिल्या पण जेवण नाही केलं. आणि मग महाराज कानो भरायलाच दया आली.
मरण नाही. किती दिवस उपवास. मग नंतर ते सगळं कानोबरायांनी वगैरे ते झालं. 13 दिवस तुकोबरायांनी उपोषण केलं, गाथा बुडवला. त्यावेळेस जिजामाऊलीनं काय केलं? अन्न सेवन नाही केलं. 13 दिवस महाराज जिजामाऊली सुद्धा निराहार राहिल्या. आणि त्याचा परिणाम भगवंताला अगोदर कुणाला भेट द्यावी लागली एवढंच नाही महाराज. भेट देणं काय, जिजामाऊली निघाले तर जाग्यावर देऊ त्या मादा नावाच्या पोराचं पोट फुगलं होतं. पोट फुगलं. जिजामाऊलीनं दगड उचलला. काळ्या म्हणी तुझ्या पायानं मायानावर बाकाळीला म्हणे तुझे पाय फोडून टाकते. धिंद तुझ्या करी ना पायच फोडते म्हणे. कारण माझा नवऱ्याला बिघडवलंय कोण? तुझ्या पायानं. कारण तो नेहमी कीर्तनात म्हणतो ना, तुझे चित्त माझे चित्त तुझे पायी, आहे का नाही? चित्ते तुझे पाय डोळा. ते पाय करीतोय म्हणून बिघडवलंय तुझ्या पायानं. तुझे पायच ठेवीत नाही म्हणे. जिजामाऊली दगड उचलला. महिपती बाबांनी गोड वर्णन केले. दगड उचलला. पांडुरंग परमात्मा जिजामाऊली म्हणे सांभाळ म्हणले नाही तर ती हानते पण आता. रुक्मिणी माता हसू लागली. रुक्मिणी माता म्हणे देवा ती निर्वाकाला तुमचा आधार. ती निर्वाकाला आधार सोड, पण हिच्या पुढे काही चालत नाही. हे आता नक्की मला मारल्याशिवाय राहत नाही. देवाची महाराज महिपती बाबांची गोड होई. महिपती बाबा म्हणते मला मारू दे, मारलं तर मी मार खाईल. पण ती निलोकात माझी अपकीर्ती होईल की एका बाईने देवाला काय केलंय? मारले. माझी कीर्ती वाचवण्यासाठी तू तिला सांभाळ. महिपती बाबांनी गोड मला ओवी आठवण त्याचा पण असा अर्थाची ओवी आहे की माझी काय जाईल ती निलोकात इज्जत जाईल की एका बाईनं तुमच्या देवाला मारलं. हे माझी इज्जत तरी सांभाळ जिजामाऊलीला. मग जिजामाऊली महाराज उतरले ना हात धरले. काय करते म्हणे तू या नवऱ्याला मारते, दुसरं काय करते? नको बाई म्हणे मारू, तुला हात जोडते, तुला काय पाहिजे ते माग मी देते, पण माझ्या नवऱ्याला काय करू नको. किती अधिकार मोठा असेल. हे काही गोष्टी सोपी आहे काही ऐकायला मला. किती मोठा अधिकार असेल. आणि कशामुळे मिळाला तो? तुकोबरायांच्या सेवेमुळे तो अधिकार मिळाला. म्हणून अवघे घडे येणे सांग सगळं पूर्ण यानं होतं. कारण भक्त देवाचे ते अंग. भक्त देवाचे काय आहे? अंग आहेत. आणि म्हणून तुकोबराय आपल्याला ते सांगतात. आता पुढच्या अभंगातून तुकोबरायांनी मला संत आहे तुकोबराय आणि तुकोबरायांनी आपला कैवार घेतलेला आहे. तो कशा प्रकारचा कैवार आहे त्याचा विचार आपण उद्याला करूया. कुंडली